आधी पूजा, नंतर उद्घाटन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सर्वप्रथम बेट द्वारकाच्या द्वारकाधीश मंदिरात पूजा केली. मंदिरात प्रार्थना केल्यानंतर मोदींनी सुदर्शन पुलाचे उद्घाटन केले. पुलावर उभे राहून लोकांना अभिवादन केले. द्वारका येथील द्वारकाधीश मंदिरातही मोदींनी पूजा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. रविवार फेब्रुवारी 25 रोजी त्यांनी प्रथम बेट द्वारका येथे भगवान द्वारकाधीशची पूजा केली. यानंतर त्यांनी ओखा ते बेट द्वारका जोडणाऱ्या सुदर्शन सेतूचे उद्घाटन केले. आता ओखा, द्वारका ते बेट द्वारकेला जाण्यासाठी लोकांना बोटींवर अवलंबून राहावे लागणार नाही. हा पूल बांधण्यासाठी 978 कोटी रुपये खर्च आला आहे. पुलाचे उद्घाटन केल्यानंतर मोदींनी द्वारका येथील द्वारकाधीश मंदिरात पूजा केली. त्यांनी येथील लोकांचीही भेट घेतली. मोदी सौराष्ट्रात 52,250 कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. ते राजकोटमध्ये गुजरातच्या पहिल्या एम्सचे उद्घाटनही करणार आहेत. रायबरेली, यूपी, भटिंडा, पंजाब, मंगलगिरी, आंध्र प्रदेश आणि कल्याणी, पश्चिम बंगाल येथे एम्सचे अक्षरशः उद्घाटन केले जाईल. 1056 कोटी रुपये खर्चून पूर्ण झालेल्या राजकोट, सुरेंद्रनगर रेल्वे डबल ट्रॅक प्रकल्पाचेही मोदी उद्घाटन करतील. मोदी शनिवारी फेब्रुवारी 24 सायंकाळी उशिरा जामनगरला पोहोचले. त्यांनी येथे रोड शोही केला.